2017ला शिवसेनेला बाजूला काढण्याचं षडयंत्र हे पवारांनी केलं होतं। भाजप सेना दुभंगायला हवी हे पवारांनी ठरवलं होतं असं महेंद्र थोरवे यांनी म्हटलेलं आहे। शिवसेना एक संघ असती तर काँग्रेस एनसीपी भुईसपाट झाली असती। भुईसपाट होऊ नये यासाठीच पवारांनी कट आखला होता असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। महेंद्र थोरवे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तुम्ही सुद्धा कोल्हापुरात दाखल झालेला, कशा पद्धतीचं वातावरण आहे? लोकसभांच्या निवडणुका देशभरामध्ये होत आहेत की जागोजागी ज्या मतदारसंघामध्ये मोदींजी येत आहेत त्या ठिकाणी मोठ्या सभांचं आयोजन करण्यात येत आहे। मोठा उत्साह जनतेमध्ये आहे। धनंजय मुंडेंचं एक महत्त्वाचं विधान आहे, 2017लाच शिवसेनेला बाजूला काढण्याचं षडयंत्र जे आहे शरद पवार रचत होते अशा पद्धतीचं त्यांनी विधान केलं। त्यावेळी तुम्ही सुद्धा शिवसेनेमध्ये होतात, खरंच असं काही घडत होतं का तेव्हा? ती शरद पवार साहेबांची राजकीय खेळी होती हे आपण सर्वजण जाणता आहातच त्या ठिकाणी। कारण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही दुभंगली पाहिजे। कारण आपण 2014च्या निवडणुका जर पाहिल्या असतील तर काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, पूर्णपणे भुईसपाट करण्यात आलेल्या होत्या। पुढच्या 2019च्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीच्या आपल्याला लक्षात आलं ना। आताच्या निवडणुकीमध्ये जर शिवसेना एकसंघ असती तर हे दोन्ही पक्ष निस्तनाभूत झालेले आपल्याला दिसले असते। अशा पद्धतीचं काम भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्रपणे करत आलेली आहे आणि त्यामुळे त्यांचा एक प्रयत्न होता। परंतु आजही आपण सारेजण जाणतायत की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज 50 आमदार एकत्रपणे येऊन आमचा हिंदुत्ववादी जो विचार आहे तो विचार आम्ही शेवटपर्यंत आम्ही त्या विचारावर ठाम आहोत आणि त्या विचाराशी आम्ही सगळे संलग्न होऊन आम्ही एकत्रपणे चांगलं काम या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये करत आहोत। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, कोल्हापूर।